हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे गुरुवार आणि गुरुवारची आम्ही देवपूजा कशाप्रकारे करतो ते या लॉगमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सो सर्वप्रथम देव सगळे काढून घेतले कपड्यामध्ये. त्यानंतर ओल्या फडक्याने मंदिर असं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर सुक्या फडक्याने स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर जे पण पितळेचे जे देव आहे ते पितांबरीने स्वच्छ करून घेतले अशा प्रकारे, जेणेकरून जो पण काळपटपणा असतो आणि आपण अगरबत्ती वगैरे लावतो त्याचा जो धूर असतो त्याच्यामुळे पितांबरीने पूर्ण असं क्लीन होऊन जातं. आणि तांब्याचा कलशही पितांबरीने स्वच्छ करून घेतला. आणि हे आहे कासव, सो तेही स्वच्छ असं धुवून घेतलं. कलशामध्ये पूर्ण पाणी भरून घेतलं आहे. त्याच्यामध्ये तांदूळ आणि हळद, कुंकू आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घेतली. आणि तसं नारळालाही हळद, कुंकू आणि तांदूळ वाहिले. सो त्यानंतर स्वच्छ असा फडका हांतरून घेतला. त्यानंतर क्लीन केलेले देवांची मांडणी करून घेतली. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. स्वच्छ केल्यानंतर देव किती सुंदर वाटतात हे बघा. त्यानंतर दिवा पेटवला. त्यानंतर देवांना गंधगोळीने टिळा लावून घेतला. त्यानंतर फुलं अर्पण केली देवांना. त्यानंतर धूपकांडी लावून घेतली. धूपकांडीमुळे असा सुगंध असा देवाऱ्यामध्ये पसरला होता. आणि त्यानंतर घरामध्येही एक पॉझिटिव्हिटी राहावी म्हणून कापूर मशीनमध्ये जाळले. सो धूपकांडीचा आणि कापूरचा असा दोघांचा सुगंध मिळून असं सुंदर वातावरण झालं होतं घरामध्ये. त्यानंतर गोमाता आहे आमच्याकडे, तर तिचीही हळद कुंकू वाहून पूजा केली. त्यानंतर दर गुरुवारी आम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो, जेणेकरून घरामध्ये जे काही निगेटिव्हिटी असेल ते निघून जाईल. बाहेरची वाईट शक्ती असते ते घरात येऊ नये, त्यामुळे असं उंबरठ्याला लेपन केलेलं चांगलं असतं. सो आम्ही प्रत्येक गुरुवारी असं लेपन करत असतो उंबरठ्याला आणि त्याला हळद कुंकू वाहून घेतलं आणि अक्षता वाहून घेतला. सो अशा प्रकारे आमची गुरुवारची पूजा असते. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू.